श्री गजानन महाराज विजय पारायण अध्याय 4. श्री गणेशाय नम. श्री सरस्वते नम. श्री गुरुभ्यो नम. नमन तुझला त्र्यंबकेश्वरा सोमनाथा. पार्वतीपते वंदन कैलासनाथा. तव हस्त राहू दे मम मस्तका. श्री दास गणू लिखित विजय ग्रंथ. काव्यात्मा रूपगीत रचना. बंकटलाला घरी बसले स्वामी गजानन. घडला अघटित प्रकार एक दिन. अक्षय तृतीया मुहूर्त वराडात मोठा सण. अक्षय तृतीया सणाचा तो शुभ दिन. बालक खेळात रमले श्री गजानन. वदले स्वामी नाही ओढली चिलीम. आज मी सकाळपासून द्यावी मजला आता चिलीम भरून. बालके गेले मनातून आनंदून. चिलीम भरली तंबाखू घालून. घरात नव्हती विस्तव धून. अवकाश होता चूल पेटण्यास. अजून बालकांचे चिंतिले मन. बंकट बदला ती चिंता पाहून. जानकी राम सोनाराजवळ जाऊन. यावा बालकांना तुम्ही विस्तव घेऊन. बालके वदली जानकी राम कर जोडून. द्यावी समर्थाच्या चिलमीला धून. जानकी राम वदला बालकास रागावून. नाही देणार विस्तव जा निघून. कोणता साधू तो स्वामी गजानन. फिरतो गावात तो नग्न होऊन. राहतो तो गटार पाणी पिऊन. वेडा तुमचा स्वामी तो गजानन. पेटवितो स्वामी चिलीम भीक मागून. जा नाही देणार बालकांनो विस्तव धून. सांगा तुमच्या स्वामीस जाऊन. पेटव कर्तृत्वाने दाखव पेटून. समर्थाने ऐकले वाक्य ते दुरून. बंकटलालास वदले मुखी हास्य करून. बंकटलाल जानकी राम वदला सत्यवचन. वदले हाती चिलीम धरून. काडी ठेवावी चिलमीवर धरून. बंकट वदला येतो मी विस्तव घेऊन. स्वामी वदले त्यास थांबवून. उभा राहा बंकटलाला काडी धरून. राहिला उभा तो आज्ञा ऐकून. आश्चर्यले तेथील मग सारे जण. काडी तशीच राहून कशी गेली चिलम पेटून. घरातील तो प्रकार पाहून. आश्चर्य गेले जानकी राम मन. अखितील चिंचवण्या पदार्थाचा मान. जानकी रामा घरी करण्या भोजन. जमून आले शेगावीतील जण. बसले लोक करण्यास भोजन. चिंचवण्यात आळ्या किडे पाहून. लोक उठले ते भोजन टाकून. वाया गेले ते पाहून अन्न. जानकी राम वदला मनोमन. ह्या प्रकारास मी आहे कारण. बालके झिडकारली येथून. न देतात स्वामीस विस्तव धून. स्वामी गजाननस म्हटले भिकारी म्हणून. घालविले श्री संत सेवा माझ्या हातून. धरावे संत चरण स्वतः जाऊन. बंकटलाल घरी येऊन धरले स्वामी चरण. वदला जानकी राम चिंचवण्यात किडे पाहून. उपवासी जन भोजन तसे टाकून. जानकी रामास बंकट वदला समजावून. किडके चिंचोके असतील म्हणून. तुझे चिंचवणे गेले सारे नासून. जानकी राम वदला चिंच होती नवीन. गूळ चारोळी सुद्धा शुद्ध घेऊन. तसे केले गेले चिंचवणे नासून. बंकटलाला चुकलं माझ वागण. घडव मला श्री गजानन स्वामी दर्शन. जानकी रामाची क्षमा यातना पाहून. आनंदले स्वामी गजाननाचे मन. स्वामी वदले जा पहा घरी जाऊन. कोण म्हणते गेले अन्न नासून. आनंदला जानकी राम मधुर चिंचवणे पाहून. जानकी राम राहिले स्वामी शिष्य होऊन. नाही सोडले जानकी रामाने संत चरण. दुसरे करतो कहाणी कथन. शेगावात होता भक्त चंदू मुकीन. देत होता समर्थास आंबे कापून. स्वामी गजानन वदले त्याला हसून. चंदू घरातून ये कानोळे घेऊन. पत्नीस वदला चंदू मुकीन. भार्ये दे मजला कानोळे दोन. पत्नी वदली अखी तिला काढले वळून. करून देते मी कानोळे नवीन. भार्य स्वामी गजाननाचे मला वचन. उंतरडीला घरात आहे कानोळे दोन. ते उंतरडीचे कानोळे मजला काढून. आठवले तिथला उरले कानोळे दोन. मनी वदली गेली असेल बुरशी लागून. गेली ती करून शोधन. खापर कळशीत पाहून कानोळे दोन. पतीसह गेले ती आनंदून. सुकलेले दोन कानोळे पाहून. पती पत्नीचे हर्षले आनंदेचे मन. तसेच आला मंदिरी घेऊन. अर्पिले संतास चरण धरून. घरचे सुंदर कानोळे दोन. श्री स्वामी भक्षण केले कानोळे दोन. चंदू मुनिकंची ती भक्ती पाहून. चिंचोळे गावचा माधव ब्राह्मण. साठीने अव्यय झाले क्षीण. जगत होता एकटाच तो जीवन. पत्नी पुत्र गेले त्याचे विश्व सोडून. माधवाचे झाले मन विरक्त मन. शेगावा येऊन केले माधवाने उपोषण. स्वामी गजानन वदले समजावून. नाही सोडले त्याने स्वामी चरण. लोक वदले सोड उपोषण कर भोजन. न ऐकता करू लागला ईश्वर स्मरण. रात्रीचा प्रहर वेळ दोन.
पाहण्यास माधवाची भक्ती मन, स्वामी गजानन व्याघ्र रूप घेऊन. व्याघ्र रूपात माधवावर आले धावून, पळाला माधव स्वतःचा जीव वाचून. आचार्याला माधव व्याघ्ररूपी पाहून, गजानन वदला माधव अर्पितो तव चरण जीवन. स्वामींनी ततस्तु शब्द उच्चारून, गेले आशीर्वाद त्यास देऊन. माधवानं केले स्वामी चरणी पान अर्पून, स्वामींना केले लोकांस निवेदन. ब्राह्मणाकरवी करावे मंत्र जागरण, वेद श्रावणाने आनंदून जाते मन. शिष्य वदले नाही उरले ब्राह्मण, स्वामी वदले तुम्ही राहा तयारी करून. श्रीहरी वेद ब्राह्मण पाठवून, घेईल तुमची वसंत पूजा करून. चंदन उठणे केशर कापून आणून, तयारी केली सर्व वर्गणी गोळा करून. तोच शेगावी आला वेद ब्राह्मण, वसंत पूजा झाली शेगावी आनंदून. स्वखुशीत गेले ब्राह्मण दक्षिणा घेऊन, वसंत पूजा शेगावी होती प्रतिवर्षी अजून. अशीच एकत्र वर्गणी गोळा करून, वसंत पूजेची ती प्रथा पडून. 4थ्या अध्यायाचे पुष्पसुमन, श्री दासगणू लिखित गजानन विजय ग्रंथ. 4थ्या अध्यायात काव्यरचना, श्री गजानन स्वामी चरणी अर्पण. गण गण गणात होते.